लाईफ विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी झटपट अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे। फक्त पोहा आणि बटाटा या दोन गोष्टी घेऊन मी बनवणार आहे। तर मग आपण बघूया कशी होते ही पोहा आणि बटाट्याची नाश्त्याची रेसिपी। तर आता आपल्याला सर्वात आधी पोहे लागणार आहे। ते मी 2-3 वेळा पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेले आहेत। इथे 2 बटाटे घेतले जे चिरून ठेवले आहेत, छानपैकी धुतले आहेत त्याला। इथे मी मैदा घेतला आहे 1 वाटी। इथे कोथिंबीर, ऑर्गेनो आणि रेड चिली फ्लेक्स। रेड चिली ह्यासाठी कारण का आपण लहान मुलांना सुद्धा नाश्त्याला देणार आहोत, त्याच्यामुळे त्यांना जास्त तिखट नको लागायला। कारण कधी कधी तोंडाला त्या मिरचीचं येतं जर मुलं खात नाही, त्यामुळे रेड चिली एकदम थोडीशी मी टाकणार आहे त्याच्यामध्ये। तर आता आपण सर्वात आधी पहिले मिक्सर घेऊया। मिक्सरमध्ये हे आपले भिजवलेले पोहे आणि हे बटाटे हे आपल्याला एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, त्याचा पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आता मी इथे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आहे पोहा आणि बटाट्याची। आता त्याच्यामध्ये आपल्याला मैदा, कोथिंबीर, ऑर्गेनो आणि रेड चिली फ्लेक्स हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं। ते मिक्स झाल्यानंतर हळूहळू कढईमध्ये आपण सोडत जायचं आणि काळजी घ्यायची स्वतःची तेला जेव्हा सोडताना। आणि सोडत्यावेळी ते लांब लांब थोडं अंतरावरती सोडावं, कारण नंतर ते जसं जसं शिजतं फ्राय होतं आहे तसं ते एकत्र यायला होतं। म्हणून सुरुवातीलाच तेलामध्ये टाकताना लांब ठिकाणी टाकावं। आणि तुम्ही बघतायत मी कशा प्रकारे ते माझ्या अंगठ्याने ते असं जवळ करून मी सोडते आहेत कढईमध्ये। आणि हे सगळं सोडल्यानंतर पळीता घ्यायचा आणि त्या ह्याच्याने अलगद तेलाने असं सुटेल, एकमेकांना चिटकू नये असे ह्याची काळजी घ्यावी। हळूहळू आणि उलटंपालटं करून जोवर ते गोल्डन कलरचं होत नाही, थोडंसं सोनेरी कलरचं होत नाही, तोवरती त्याला फ्राय करत जावं। हलके हाताने आलटून पालटून करावं। आता तुम्ही बघू शकतात की बऱ्यापैकी गोल्डन कलर त्याला आलेला आहे। आणि आता आपण त्याला कढईमधून बाहेर बाउलमध्ये काढून घेऊया सर्व। हे बघा, मी सगळं कढईमधलं सगळे वडे पकोडे होते ते सगळे मी बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आणि हे बघा, हे आपले पोहा विथ पकोडा तयार झालेला आहे। बघू शकता त्याचा कलर किती छान आला आहे आणि दिसायलाही छान आहे। तर हे आपले प्लेटसुद्धा सर्व झालेले आहे। आपण हे पकोडे सॉस बरोबर किंवा मेयोनीज किंवा असंही खाऊ शकतात, छान लागतात। तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि बघा पोहा विथ बटाटोचा पकोडा कसा लागतो ते कमेंट करून मला नक्की सांगा। चलो बाय, आणि लाईक विथ श्रावणीला सबस्क्राईब करायला विसरू नका।